नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम बाबत निर्माण झालेल्या वादाला धानोरे गावातून नवीन वळण मिळाले आहे. मार्कडवाडीनंतर धानोरे गावातून ईव्हीएमला विरोध करण्यात आलाय. विशेष म्हणजे या गावात आवाजी मतदानही पार पडल्याचा प्रकार समोर आलाय. धानोरे आणि मार्कडवाडी गावातील हजारो मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या नावे तयार केले आहे. लवकरच हे प्रतिज्ञापत्र बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष नेऊन देणार आहे. एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा दावा केलाय. 23 जुलैला राज्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय. राहुल शेवाळे यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळाला चर्चेला उधाण आलंय. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अजून समजलेला नाही. विधानसभेच्या निवडणुकात महाविकास आघाडीला यश मिळालं नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व आलंय. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील ज्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने पदमुक्त केले गेले त्यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत विरोधात बंडाचा झेंडाच उगारला नाही, तर युवक काँग्रेसमधील मध्यरात्रीच्या कथित राजकारणासंदर्भात सूचक आरोप केले आहेत. आम्ही सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे आहोत म्हणून आमच्या विरोधात कारवाई करण्यात आली. आम्ही सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांना आपला नेता मानतो म्हणून आम्हाला टार्गेट केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. पहिल्यांदाच आयोजित झालेली खो खो विश्वचषक स्पर्धा 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर पार पडली. या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात भारतीय महिला खो खो संघानं 176 गुण मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय मिळवला. हीच लय संघानं कायम ठेवत संघानं अंतिम सामन्यात नेपाळला पराभूत करत विश्वविजय मिळवला आहे. अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चाकूनं मारहाण करणाऱ्या बांगलादेशी आरोपींबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधील बातम्यांच्या आधारे पोलिसांच्या तपासावर बारकाईनं लक्ष ठेवून होता. मीडियानं दाखवलेल्या संशयिताचे स्क्रीनशॉट काढून त्यानं मोबाईल फोनमध्ये ठेवले होते. पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये एकूण मंजूर कर्मचाऱ्यांपैकी निम्मेच कर्मचारी उपलब्ध आहे. यामुळे कामाचा प्रचंड ताण पडत असून वाहतूक सेवा देताना अनेक अडचणी येत आहेत. आकडेवारीनुसार पीएमपीच्या आस्थापनेवर एकूण 15,519 मजूर पदांपैकी केवळ 7,851 कर्मचाऱ्यांवर काम सुरू असून तर 7,087 पदे रिक्त आहेत. त्यामुळे पीएमपी कडून सुरळीत वाहतूक सेवा देण्यात दमछाक होत आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात असलेल्या सुप्रसिद्ध ट्रायडेंट हॉटेलमध्ये एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह ट्रायडेंट हॉटेलच्या 27व्या मजल्यावर आढळलाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. समृद्धी महामार्गामुळे मुंबई नागपूर ही 2 शहरं जोडली गेली असून यामधील अंतर हे 8 तासांवर आलंय. या समृद्धी महामार्गावर एक मोठी दुर्घटना घडली आहे, पण सुदैवानं जीवितहानी झाली नाही. समृद्धी महामार्गावर एक टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली. ही टेम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक झाली. मुंबईहून यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागल्याचा अंदाज आहे. 20 प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले. अचानक आग लागल्यानं संपूर्ण वाहन जळून खाक झाले. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्याला बांगलादेशी आहे, त्यामुळे या हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. बांगलादेशी हा या देशाला धोका आहे. बांगलादेशी रोहिंग्यांना ताबडतोब या देशातून बाहेर काढलं पाहिजे. सर्वात आधी शेख हसीना यांना देशातून बाहेर काढा असं आव्हानच संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिलंय. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.